चॅप्टर सेकंड सोल्युशन क्लास 12 केमिस्ट्री त्याच्यातला जो टॉपिक आता आपण पुढे पाहणार आहोत बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. ओके, बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय ते माहिती असेल आपल्याला. इलिव्हेशन म्हणजे काय इन्क्रीज, इलिव्हेशन म्हणजे काय इन्क्रीज. काय द बॉइलिंग पॉईंट ऑफ अ लिक्विड इज द टेम्परेचर ॲट विच इट्स वेपर प्रेशर इक्वल टू अप्लाइड प्रेशर. तर बघा बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय असतो, एखाद्या लिक्विडचा जो बॉइलिंग पॉईंट असणार आहे म्हणजे काय, टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर इक्वल द अप्लाइड प्रेशर. म्हणजे अशा टेम्परेचरला त्या लिक्विडचा जो वेपर प्रेशर असतो तो इक्वल टू त्याच्यावर जो अप्लाय झालेला प्रेशर असेल हे काय असेल, दोघं इक्वल असेल, त्या टेम्परेचरला ते लिक्विडचा काय असतो बॉइलिंग पॉईंट असेल. तो काय असणार आहे बॉइलिंग पॉईंट असणार आहे. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर टेम्परेचरला जे लिक्विड आहे तर त्या लिक्विडचं जे वेपर प्रेशर्स फॉर्म होतील, ओके, म्हणजे जे वेपर्स फॉर्म होतील तो वेपरचा जो प्रेशर असणार आहे इक्वल टू जो अप्लाय प्रेशर आहे त्या लिक्विडवर ते काय असणार आहे, दोघं इक्वल असणार आहे. त्या टेम्परेचरला आपण बॉइलिंग पॉईंट असं म्हणतो. फॉर लिक्विड इन ओपन कंटेनर द अप्लाय प्रेशर इज अ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समजा एखादा लिक्विड आहे ओपन कंटेनरमध्ये आहे, ठीक आहे, त्याचा जो अप्लाइड प्रेशर काय घ्यायचा आपण, ॲटमॉस्फेरिक प्रेशर घ्यायचा. अप्लाइड प्रेशर काय घ्यायचा त्याचा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण घेतो. इट हॅज बीन फाउंड दॅट बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट इज एलिव्हेटेड बाय डिझॉल्विंग नॉन व्होलॅटाइल सॉल्वंट इनटू इट. आपल्याला असं लक्षात आलं आहे जो बॉइलिंग पॉईंट आहे सॉल्वंटचा तो इन्क्रीज होतो ज्यावेळेस आपण त्या सॉल्वंटमध्ये नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट काय करणार आहे, ॲड करणार आहे. त्यावेळेस त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो काय होणार आहे, वाढणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दस द सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट बॉईल ॲट अ टेम्परेचर हायर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ अ प्युअर सॉल्वंट. मग याच्यावरून आपण असं म्हणू शकतो. तर बघा सुरुवातीला आपण काय घेतलं आहे, एक सॉल्वंट घेतलं आहे. सॉल्वंट कसं आहे आपलं व्होलॅटाइल आहे. सॉल्वंट कसं आहे व्होलॅटाइल आहे. व्होलॅटाइल असल्यामुळे त्याचा जो बॉइलिंग पॉईंट असणार आहे, ओके, तो कसा असेल, लो असेल. कसा असेल, लो असेल, ठीक आहे. परंतु आपण जे एक सॉल्वंट आहे त्या सॉल्वंटमध्ये काय केलं, नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ॲड केलं. नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ॲड केलं, ठीक आहे. आता काय झालं, व्होलॅटाइल सॉल्वंटमध्ये तुम्ही नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट ॲड केला. मग याचा जो बॉइलिंग पॉईंट असेल तो बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, तो म्हणजे हे आता सोल्युशन झालं आणि सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, जास्त असेल. ओके, जर याला बॉईल करायचं तर त्याला जास्त टेम्परेचर द्यावं लागणार आहे, ठीक आहे. म्हणून आपण इथे काय म्हणतो की सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट. जर सोल्युशनमध्ये नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट असेल तर बॉईल ॲट अ टेम्परेचर हायर दॅन द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. मग या सोल्युशनला बॉईल होण्यासाठी जास्त टेम्परेचर आपल्याला द्यावं लागेल. प्युअर सॉल्वंटला जेवढं टेम्परेचर द्यावं लागतं त्यापेक्षा जास्त द्यावं लागेल. इफ T naught B इज बॉइलिंग पॉईंट ऑफ अ प्युअर सॉल्वंट. हा काय बॉइलिंग पॉईंट आहे प्युअर सॉल्वंटचा. प्युअर सॉल्वंट कसं आहे बाळांनो, व्होलॅटाइल आहे, लवकर वेपराईज होतं, त्या कमी टेम्परेचरमध्ये तो बॉईल होणार आहे. आणि TB दॅट ऑफ अ सोल्युशन. TB काय आहे, बॉइलिंग पॉईंट आहे सोल्युशनचा. सोल्युशनमध्ये सॉल्यूट पण आहे आणि नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट पण आहे, याला टेम्परेचर जास्त लागेल, ठीक आहे. म्हणून बघा TB ग्रेटर दॅन T नॉट B. TB हा T नॉट B पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजे बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज ग्रेटर दॅन बॉइलिंग पॉईंट ऑफ अ प्युअर सॉल्वंट. The difference between the boiling point of a solution and that of pure solvent at any given constant pressure is called as the boiling point elevation. मग हा जो डिफरन्स असणार आहे बॉइलिंग पॉईंटचा सोल्युशन, बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन आणि मायनस बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट, प्युअर सॉल्वंट, हा जो डिफरन्स असणार आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कसं आहे बाळांनो, कॉन्स्टंट आहे. ॲट कॉन्स्टंट प्रेशर त्याला आपण काय म्हणतो, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. त्याला काय म्हटलं जातं, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. इलिव्हेशन म्हणजे इन्क्रीज इन टेम्परेचर किंवा इन्क्रीज इन बॉइलिंग पॉईंट, त्याला बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन असं आपण म्हणतो. तर इथे दिलं आहे बघा फॉर्म्युल्यामध्ये आपण डेल्टा TB. डेल्टा म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर. नंतर
बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट याचा डिफरन्स म्हणजे तो काय असणार आहे डेल्टा टी बी असेल. आता पुढे जे आपल्याला बघायचं आहे टॉपिक तो आहे बॉइलिंग पुढचा जो टॉपिक आहे बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन ॲज कॉन्सिक्वेन्स ऑफ प्रेशर लोअरिंग. ओके, या टॉपिकमध्ये आता आपण पाहू टू अंडरस्टँड द इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. आता आपल्याला इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट समजलं आहे. इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, जो सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट आहे हा प्युअर सॉल्व्हंटच्या बॉइलिंग पॉईंटपेक्षा जास्त आहे. लेट अस कम्पेअर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड दोज ऑफ अ प्युअर सॉल्व्हंट. आता बघा सोल्युशन आणि प्युअर सॉल्व्हंट याचा वेपर प्रेशर आपण कम्पेअर करू. द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अँड प्युअर सॉल्व्हंट आर प्लॉटेड ॲज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर ॲज शोन इन फिगर. आता 2.6 मध्ये आपल्याला ग्राफ दाखवला आहे. त्याच्यात बघा वेपर प्रेशर सोल्युशनचा आणि प्युअर सॉल्व्हंटचा दिलेला आहे. ठीक आहे, बघा ग्राफ दिला आहे आपल्याला वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर. हा जर ग्राफ बघितला बाळांनो तुम्ही प्युअर सॉल्व्हंटचा ग्राफ आहे. ओके, आणि हा काय 760 mm म्हणजे 1 बार एवढा ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ठीक आहे, समजा प्युअर सॉल्व्हंट घेतला त्याला आपण टेम्परेचर प्रोव्हाइड करतो आहे, त्याचं वेपर प्रेशर इन्क्रीज होतं आहे. ओके, आणि तो इथे काय होईल बॉईल होईल. इथे काय होईल या पॉईंटला बॉईल होईल. ठीक आहे, नंतर सोल्युशनमध्ये काय आहे प्युअर सॉल्व्हंट आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे नॉन व्होलॅटाइल सॉल्यूट आहे. बघा त्याचा वेपर प्रेशर कसं आहे कम्पेरेटिव्ह सॉल्व्हंटच्या मानाला प्रत्येक कुठलं पण टेम्परेचर घ्या त्या प्रत्येक टेम्परेचरला ॲट एनी गिवन टेम्परेचर जे वेपर प्रेशर असणार आहे सोल्युशनचं सॉल्व्हंटपेक्षा कमीच आहे, सॉल्व्हंटपेक्षा कमी आहे. बघा याला टेम्परेचर कसं लागणार आहे जास्त लागणार आहे. इथे हा काय होईल बॉईल होईल. ठीक आहे, हे त्याचं काय एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतो. वेपर प्रेशर इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर झाला म्हणजे ते कुठलंही लिक्विड असेल ते काय होईल बॉईल होईल. आता याच्यात बघा हा डिफरन्स आहे. ओके, हा तोच डिफरन्स आहे कारण टी बी मायनस टी नॉट बी आपण याला म्हणतो डेल्टा टी बी चेंज इन बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे, याला इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट असं म्हटलं जातं. As stated in section 2.7 that at any temperature vapor pressure of solution is lower than that of a pure solvent. कुठलंही टेम्परेचर घ्या तुम्ही तिथे जे वेपर प्रेशरचं जो आहे सोल्युशनचा तो प्युअर सॉल्व्हंटपेक्षा कमीच असणार आहे. बघा आपण आता समजा इथं पर्टिक्युलर एखादा टेम्परेचर आपण कन्सिडर करू. इथं सपोज 5 आहे 10 आहे फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलं. इथं 15 डिग्री घेतलं. ओके, याच्यात जर बघितलं आपण हा वेपर प्रेशर सोल्युशनचा आणि हा वेपर प्रेशर सॉल्व्हंटचा. मग बघा सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर कसा आहे जास्त आहे. कुठला पण पर्टिक्युलर पॉईंट घ्या तुम्ही. ठीक आहे, तर तुम्हाला वेपर प्रेशर सोल्युशनचा कमी असेल वेपर प्रेशर सॉल्व्हंटचा जास्त असेल. हेन्स द वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व ऑफ सोल्युशन सी डी लाइज बिलो दॅट ऑफ सॉल्व्हंट ए बी. म्हणून आपल्याला जो ग्राफ दिसतोय तर सी डी हे सोल्युशनसाठी कर्व आणि ए बीचा जो कर्व दिसतोय आपल्याला ओके जी लाईन्स दिसते ती सॉल्व्हंटसाठी आहे. मग ती ए बीची लाईन सी डीपेक्षा कशी आहे वरती आहे. द डिफरन्स बिटवीन द टू वेपर प्रेशर इंक्रीजेस ॲज टेम्परेचर अँड वेपर प्रेशर इंक्रीज. आता हा जो डिफरन्स असणार आहे टू वेपर प्रेशरचा म्हणजे सॉल्व्हंट आणि सोल्युशनमधला जो वेपर प्रेशरचा डिफरन्स हा इंक्रीज होणार आहे ज्यावेळेस तुम्ही टेम्परेचर इंक्रीज करणार आणि वेपर प्रेशर इंक्रीज होईल ॲज प्रेडिक्टेड बाय इक्वेशन. म्हणजे इक्वेशन आहे ते बघा डेल्टा पी इक्वल टू x2 p1 नॉट म्हणजे चेंज इन वेपर प्रेशर इक्वल टू प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट मल्टिप्लाय बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्यूट वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्यूट. ठीक आहे, द इंटरसेक्शन ऑफ कर्व सी डी विथ अ लाइन करस्पॉन्डिंग टू 760 mm इज द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन.
जो कर्व सी डी दिला आहे तो इंटरसेक्शन म्हणजे इंटरसेक्ट झाला आहे 760 mm ची जी डॉटेड लाईन आहे त्याला, तो काय बॉइलिंग पॉईंट आहे सोल्युशनचा. सिमिलर इंटरसेक्शन ऑफ कर्व ए बी इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. सिमिलर इंटरसेक्शन कर्व ए बीला पण झालेला आहे 760ला, तो सॉल्वंटचा काय असणार आहे बॉइलिंग पॉईंट असणार आहे. इट इज क्लिअर फ्रॉम फिगर दॅट बॉइलिंग पॉईंट टी बी ऑफ सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्वंट टी नॉट बी. तर आपल्याला क्लिअरली लक्षात येतो आहे की सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट सॉल्वंटच्या बॉइलिंग पॉईंटपेक्षा जास्त आहे. ॲट द बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड इट्स वेपर प्रेशर इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फेरिक. आता जो बॉइलिंग पॉईंट असणार आहे लिक्विडचा तो काय असणार आहे वेपर प्रेशर इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फेरिक झाल्यावर, वेपर प्रेशर इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर झाल्यावर लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट तो असेल. In order to reach boiling point, the solution and solvent must be heated to temperature at which their respective vapor pressure attain 1 atmosphere. मग हा बॉइलिंग पॉईंट पर्यंत सोल्युशन आणि सॉल्वंट, ओके, बॉइलिंग पॉईंट जो आहे त्यांचा सोल्युशनचा किंवा सॉल्वंटचा, तो जर आपल्याला तिथपर्यंत जायचं असेल त्यांच्या बॉइलिंग पॉईंटपर्यंत, म्हणजे त्यांना लिक्विडला बॉईल करायचं आहे आणि ते बॉईल केव्हा होईल ज्या वेळेस आपण त्याला टेम्परेचर प्रोव्हाइड करू, हीट देऊ. हीट दिल्याने त्यांचा वेपर प्रेशर किती होईल 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्यावेळेसच ते काय होतील बॉईल होतील. ॲट एनी गिव्हन टेम्परेचर द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्वंट. आपण बघितलं कुठलंही एक पर्टिक्युलर टेम्परेचर घ्या, एनी गिव्हन टेम्परेचर घ्या, तर जो वेपर प्रेशर आहे सोल्युशनचा तो प्युअर सॉल्वंटपेक्षा वेपर प्रेशर कमी आहे सोल्युशनमध्ये, सॉल्वंटला वेपर प्रेशर जास्त असणार आहे. हेन्स वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन नीड्स हायर टेम्परेचर टू रीच 1 ॲटमॉस्फेरिक दॅन दॅट ऑफ नीडेड फॉर अ वेपर प्रेशर ऑफ अ सॉल्वंट. म्हणून जो वेपर प्रेशर आहे सोल्युशनला, तर हाय टेम्परेचर म्हणजे 1 ॲटमॉस्फेरिक एवढा प्रेशर रीच होण्यासाठी वेपर प्रेशर हा आपल्याला सोल्युशनला जास्त लागेल, म्हणून आपल्याला त्याला जास्त टेम्परेचर प्रोव्हाइड करावं लागेल सॉल्वंटपेक्षा. इन अदर वर्ड सोल्युशन मस्ट बी हिटेड टू, दुसऱ्या शब्दात जर सांगितलं तर जे सोल्युशन मस्ट बी हिटेड टू हायर टेम्परेचर टू कॉज बॉईल दॅन दॅट ऑफ अ प्युअर सॉल्वंट. म्हणून जे सोल्युशन आहे सोल्युशनला आपल्याला जास्त टेम्परेचर द्यावं लागणार आहे, बॉईलसाठी जास्त टेम्परेचर प्रोव्हाइड करावे लागेल प्युअर सॉल्वंटपेक्षा. कारण बघा प्युअर सॉल्वंट लगेच वेपराईज होणार आहे, परंतु सोल्युशनमध्ये सॉल्यूट आहे आणि सॉल्वंट पण आहे, आणि जे सॉल्यूट आहे ते नॉन व्होलेटाईल आहे, ते वेपराईज होणार नाही. वेपराईज का होणार आहे सॉल्वंट होणार आहे, परंतु ते जे पार्टिकल्स आहेत, ओके, तर ते डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. ओके, तर त्यामुळे जो वेपर प्रेशर सॉल्वंटचा होणार आहे तो जास्त होणार आहे, कारण तो लार्ज सरफेस अवेलेबल आहे तिथं वेपराईज होण्यासाठी. तसं सोल्युशनमध्ये नाही, कारण बाकीचे जे पार्टिकल आहेत ते सॉल्यूटचे सरफेसवर, बाकीचे जे पार्टिकल आहेत ते सॉल्वंटचे आहेत. मग सॉल्वंटचंच फक्त काय होईल वेपराईज होईल. पुढचा जो टॉपिक आहे आपला बॉइलिंग पॉइंट elevation and concentration of solute. Boiling point elevation and concentration of solute. The boiling point elevation is directly proportional to the molality of the solution. जो boiling point elevation आहे म्हणजे डेल्टा टी बी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल काय मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन. मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स डिझॉल्व इन 1 किलोग्राम, त्याला आपण मोलॅलिटी असं म्हणतो. ठीक आहे, त्याला लिहिताना बघा डेल्टा टी बी डायरेक्टलीचं साईन काढायचं, इक्वल लिहायचं के बी इंटू एम. के बी काय एम काय मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन आहे. ओके, के बी काय प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, त्यालाच आपण बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट पण म्हणतो, त्यालाच आपण मोलल इलिव्हेशन कॉन्स्टंट पण म्हणतो, त्यालाच आपण इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट पण म्हणतात. बघा किती नाव आहे त्याला, एक तर तो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो त्यालाच बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट म्हणतात, त्यालाच मोलल इलिव्हेशन कॉन्स्टंट म्हणतात, त्याला इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट असं म्हणतात. इफ एम इज इक्वल टू 1, समजा एमची व्हॅल्यू आपण 1 घेतली तर त्यावेळेस डेल्टा टी बी इज इक्वल टू काय असेल के बी. ओके, thus इबिलोस्कोपिक constant is the boiling point elevation produced by 1 molar solution.
याचा अर्थ काय, जो इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट आहे तो काय असेल, इज द बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन प्रोड्यूस बाय 1 मोलर सोल्युशन. म्हणजे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन जे 1 मोलर सोल्युशनचं जे प्रोड्यूस झालं आहे तेवढं काय असणार आहे, इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट असणार आहे. आता बघा युनिट्स ऑफ के बी म्हणजे इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, याला लिहिताना के बी इज इक्वल टू डेल्टा टी बी अपॉन एम आपण लिहू शकतो. ओके, चेंज इन टेम्परेचर जरी असेल त्याचं टेम्परेचर केल्विनमध्ये, नंतर मोलॅलिटीचं टेम्परेचर मोल पर किलोग्राममध्ये. ओके, याला लिहिताना केल्विन किलोग्राम पर मोल, कारण हा वरती राहील -1 पॉवर आहे, वरती गेल्यावर प्लस झाली, प्लस लिहिण्याची गरज नाही, मोल डिनॉमिनेटरला म्हणजे तो पर मोल येईल. केल्विन किलोग्राम पर मोल हे झालं युनिट इबिलोस्कोपिक कॉन्स्टंटचा. लक्षात ठेवायचं के बी आणि डेल्टा टी बी डिफरन्स बिटवीन टू टेम्परेचर, दोन टेम्परेचरमधला डिफरन्स, हेन्स दोघांचं सेम असेल के और इन डिग्री सेल्सियस म्हणजे केल्विन आणि इन डिग्री सेल्सियस युनिट असेल किंवा व्हॅल्यू त्याच्यात असेल. वी आर डीलिंग विथ अ सिस्टीम हुज टेम्परेचर इज नॉट कॉन्स्टंट. आपण जे बघतो आहोत इलिव्हेशन, ओके, बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन, तर ही जी सिस्टीम आहे याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट नाही आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट नाही आहे. देअरफॉर कॅन नॉट एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इन मोलॅरिटी. म्हणून आपण जे सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन मोलॅरिटीमध्ये एक्सप्रेस करू शकत नाही. ओके, मोलॅरिटीमध्ये एक्सप्रेस करू शकत नाही, कारण मोलॅरिटी विथ चेंजेस विथ टेम्परेचर, कारण टेम्परेचर चेंज केलं होता मोलॅरिटी काय होते, चेंज होते. वेराज मोलॅलिटी इज टेम्परेचर इंडिपेंडंट, परंतु मोलॅलिटी ही टेम्परेचरवर डिपेंडंट राहत नाही. मोलॅलिटी ही टेम्परेचरवर डिपेंडंट राहत नाही, मात्र मोलॅरिटी ही टेम्परेचरवर डिपेंडंट असतं. आता बघा मोलॅलिटी म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मोल्स पर किलोग्राम, नंबर ऑफ मोल डिझॉल्व इन 1 किलोग्राम असं म्हणतो आपण मोलॅलिटीसाठी. आणि मोलॅलिटी काय असतं, नंबर ऑफ ग्राम इन नंबर ऑफ ग्राम्स इन 1 लिटर. ठीक आहे, मग बघा टेम्परेचर जर चेंज झालं इथं काय होणार आहे, कॉन्सन्ट्रेशन चेंज होईल, कॉन्सन्ट्रेशन काय होईल टेम्परेचरमुळे चेंज होईल. ठीक आहे, देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट इज एक्सप्रेस इन मोल पर किलोग्राम रॅदर दॅन मोल पर लिटर. म्हणून जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट आहे ते आपण एक्सप्रेस करतोय मोल पर किलोग्राम म्हणजे मोलॅलिटीमध्ये, नॉट मोल पर लिटर. मोल पर लिटरमध्ये करत नाही आहे, मोलॅरिटीमध्ये करत नाही आहे. ठीक आहे, आणि मोलॅरिटी काय असतं, नंबर ऑफ मोल इन लिटर. ओके, पुढचा जो टॉपिक आहे त्याच्यात तो आहे मोलर मास ऑफ सॉल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. मोलर मास ऑफ सॉल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे. ओके, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनचं. सपोज वी प्रिपेअर अ सोल्युशन बाय डिझॉल्विंग W2 ग्राम ऑफ सॉल्यूट इन W1 ग्राम ऑफ सॉल्यूट. समजा आपण एक सोल्युशन प्रिपेअर केलं, W2 ग्राम काय घेतले आपण, एक सॉल्यूट घेतलं काहीतरी अमाऊंटमध्ये, आणि W1 ग्राम काय सॉल्वंट आहे. आता मोल्स ऑफ सॉल्यूट आपण कसं काढतो, आपल्याकडे फॉर्म्युला आहे मोल्स करण्यासाठी, वेट अपॉन मोलर मास. मग W2 ए सॉल्यूट आहे, सॉल्यूटसाठी W2 अपॉन M2, सॉल्वंटसाठी काय असेल W1 अपॉन M1. ठीक आहे, आता मास ऑफ सॉल्वंट, मास ऑफ सॉल्वंट, तर बघा इथं मोल ऑफ सॉल्यूट इन W1 ग्राम ऑफ सॉल्वंट W2 upon M2, where M2 is the molar mass. M2 काय आहे, मोलर मास आहे. ठीक आहे, 1 ग्राम इक्वल टू W1 अपॉन 1000 ग्राम. आता बघा ग्रामचं किलोग्राममध्ये जर कन्वर्ट करायचं तर 1000 ने डिवाइड केला. ओके, आता रिकॉल द एक्सप्रेशन मोलॅलिटी, मोल ऑफ सॉल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट, मोल ऑफ सॉल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन अ किलोग्राम. तर बघा मोल ऑफ सॉल्यूट काय आहे, सॉल्यूटसाठी W2 अपॉन M2, मास ऑफ सॉल्वंटसाठी काय आहे W1 अपॉन 1000, 1000 वरती जाईल, M2 खाली येईल, हे आपल्याला मिळालं मोल पर किलोग्राम. सबस्टिट्यूशन ऑफ दिस व्हॅल्यू ऑफ M इन गिव, आपण इथं व्हॅल्यू टाकू एमची, डेल्टा टी बी के बी, एमची व्हॅल्यू बघा आपण वरती फॉर्म्युल्यामध्ये खाली ही व्हॅल्यू पुट केली. ठीक आहे,
अशा प्रकारे. नंतर हा M2 इथं डिवाइड इकडे आल्यावर मल्टिप्लाय, डेल्टा डी बी मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड, अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन हे मिळतं. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा.